प्लीज गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. इथे मी बारमाशी लसणाचे पानं घेतलेले आहे. बघू शकता गाईज किती छान आणि हिरवे कंस आहेत. याला बारीक बारीक काटून घेतलेले आहे. गाईज मी पानं स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून त्याला बारीक बारीक काटून घेतलेलं आहे. आणि इथे टमाटरसुद्धा बारीक काटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे लाल मिर्च पावडर घातलेला आहे, स्वादानुसार नमक, हळदी पावडर आणि जिरे घातलेले आहे. इथे मी 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, तर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. इथे गाईज नंतर मी मसाला ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे चिली फ्लेक्ससुद्धा घालून घेतलेला आहे. ते चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर आमचूर पावडर घातलेला आहे. याच्याने आपल्या वड्यांना स्वाद छान येतो. त्यानंतर हळूहळू पाणी घेऊन आपल्याला स्वच्छ मिक्स करून घ्यायचं आहे. हे बारमासी लसणाचे पानं आपल्या खेडेगावात खूप होतात, म्हणून मी ही आईकडूनच आणून घेतलेलं आहे. याचे वडेसुद्धा छान वाटतात आणि आक्षासुद्धा करतात. पण मी आज नवीनच प्रकारे याचे मुठे वड्याप्रमाणे करून घेतलेले आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करा गाईज, खूप छान वाटतात. आणि प्लीज गाईज, व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. इथे मी हळूहळू पाणी घेऊन भिजवून घेत आहे. एक सोबत टाकला तर आपलं मिश्रण गिलं होणार, म्हणून मी हळूहळू इथे पाणी घालून त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता गाईज, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याला 5 किंवा 10 मिनटं भिजवून ठेवायचे आहे. तोपर्यंत मी इथे एका गंजामध्ये पाणी उबालून घेत आहे. त्यावर मी स्टीलची चाळणी झाकून घेतलेली आहे, किंवा तुम्ही गंजाला एक कापड बांधून त्यावर सुद्धा मुठे शिजवू शकता. पण मी या प्रकारे सुद्धा करते, म्हणून मी तुम्हाला आज अशा प्रकारे बनवून दाखवणार आहे. हे बघू शकता गाईज, आपण जो लाडूचा जसं पीठ घेतो तसाच आपल्याला मुठ्याचा थोडासा पीठ घेऊन असं बनवून घ्यायचे आहे. तुम्ही गोलसुद्धा आपल्या मनाप्रमाणे तयार करू शकता. बघू शकता गाईज, मी कसं तयार करत आहे. हे आपले मुठे तयार झालेले आहे. आता आपलं पाणीसुद्धा उबाललेलं आहे. आपण इथे आता एक एक करून सगळे मुठे मांडून घेणार आहोत. तुमच्याकडे नक्की सांगा याला काय म्हणतात ते. हे अशा प्रकारे आपण सर्व मुठे इथे मांडून घेतलेले आहे. प्लीज गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल, कारण एवढं व्हिडिओ बनवूनसुद्धा सबस्क्रायबर्स कमी आहेत आणि व्ह्यूजसुद्धा कमी येतात. हे आपण बनवलेले मुलंसुद्धा आवडीने खातात आणि मुलांनासुद्धा खूप छान वाटतात. बघू शकता गाईज, आपल्या मुठ्यांचा कलर पण किती छान दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतात. मुलांना तर खूप आवडतात. हे आपले मुठे आपण मांडून घेतल्यानंतर वाफेला शिजवायचे आहे. हे बघू शकता गाईज, आपण याला 15-20 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आता इथे मी फ्राय करण्याकरिता 2 कांदे कापून घेतलेले आहे. इथे टमाटर, कढीपत्ता घेतलेला आहे आणि मुठे 10 मिनटं थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे चुरा करून घ्यायचा आहे. बघू शकता गाईज, कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आणि एका हाताने मी चुरा करत आहे, म्हणून कॅमेरा हालत आहे. प्लीज इग्नोर करा. इथे बघू शकता पूर्ण मुठे मी चुरा करून घेतलेले आहे अशा प्रकारे. आता मी याला फ्राय करण्याकरिता एक कढई इथे मांडून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घेतले आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे जिरे घालून घेतलेले आहे. जिरे घालून झाल्यानंतर कढीपत्ता आणि कांदे सुद्धा घालून घेतलेले आहे.
आपण ऑलरेडी मुठ्यांमध्ये लाल मिर्च पावडर वगैरे सगळं घातलेला होता, म्हणून इथे मी थोडंच घालत आहे. लाल मिर्च पावडर घालून घेतलेला आहे, स्वादानुसार थोडंसं नमक घालून घेतलेलं आहे आणि थोडेसे किंचितसे टमाटर घालून घेतलेले आहे. बघू शकता गाईस, आता आपला मसाला तयार झालेला आहे. यामध्ये आपण मुठे घालून घेत आहोत, कारण तेलामध्ये तळल्यानंतर याचा टेस्ट अजून चांगला वाटतो म्हणून. प्लीज गाईज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.